नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। मंत्रिमंडळाची शपथविधी झाल्यानंतर पहिलीच बैठक तिथं पार पडली आणि याच्यामध्ये लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। सर्व नियम व अटी रद्द झालेले आहेत, परंतु 6व्या जे काही हप्ता आहे त्याच्याबद्दल 6 अपडेट्स आलेले आहेत नवीन। आपण ते बघणार आहोत। 6 अपडेट्स काय असणार आहेत आपण तुम्हाला मी सांगणार आहे की लवकरात लवकर बघा ते 6 नियम काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे। कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, सरकारकडून 6व्या हप्त्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। नवीन सरकारकडून आताच सत्ता स्थापना झालेली आहे। सर्व मंत्रिमंडळाचा विस्तार हा झालेला आहे। 1500 रुपये आज बँकेत जमा होणार आहेत। आज 16 डिसेंबर सोमवार 3 वाजता पैसे वाटप सुरू होणार आहे। त्याची यादी आता बँकेत जमा झालेली आहे। तुमचं नाव आहे की नाही मी सांगणार आहे, परंतु लक्षात घ्या हे 8 जिल्हे आज मंजूर झालेले आहेत। प्रामुख्याने 8 जिल्ह्यामध्येच आज पैसे येणार आहेत। सरकारकडून सरसकट पैसे वाटपाचा इथं आज तिथं तुम्हाला संकेत दिला जात आहे। मंत्रिमंडळ बैठकीत हा मोठा निर्णय होत आहे। तर लक्षात घ्या आता पहिलीच बैठकीमध्ये काय आहे लाडक्या बहिणींना खुशखबर ते बघूया। सर्व नियम व अटी रद्द झालेले आहेत। सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। एक मेसेज आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत होता की निकषांमध्ये बदल झालेले आहेत। निकषांमध्ये काही महत्त्वाचे वृत्तपत्र होते किंवा काही महत्त्वाचे तिथं हे होते, आपण बघितलं की सोशल मीडियामधून येत होतं की निकषांमध्ये बदल झाले, लाडक्या बहिणींमागं त्यांच्यावरती कारवाई होणार वगैरे आणि लाडक्या बहिणींना असे महत्त्वाचे काहीतरी बदल होणार असं सगळीकडे व्हायरल सत्य झालं होतं। परंतु त्याच्यावरती महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत। आता नवीन सरकारकडून 6व्या हप्त्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स आलेले आहेत की बाबा कधी येणार पैसे, कोणत्या बँकेत येणार। कारण हे बघा बँकेत सुद्धा सगळ्यात महत्त्वाचे अपडेट्स आहेत, कारण बँक काही अकाउंट्स ब्लॉक करण्यात आलेले आहेत। काही तिथं महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत, कारण नवीन सरकार आता सत्ता स्थापन झालेलं आहे। आता लगबग चालू झालेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणीची जी काही हप्ता आहे रखडलेला तो आता सगळं पैसे लवकरच येणार आहे। शिंदे यांनी सही केलेले वचन पूर्ण केलेलं आहे। अखेर प्रतीक्षा संपताच जे काही लाडक्या बहिणींचे मागचे आणि पुढचे पैसे आहेत ते येणार आहेत। आता निर्णय झालेला आहे। तर लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची खुशखबर आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। त्यामुळे कुठल्याही लाडक्या बहिणींनी टेन्शन घ्यायची गरज नाही। जेवढ्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींना पैसे आले होते त्या सर्व लाडक्या बहिणी आता पात्र असणार आहेत। सगळ्यात महत्त्वाची पहिली अपडेट मी तुम्हाला सांगत आहे ती म्हणजे बघा सगळीकडे एक व्हायरल मेसेज पळत होता, तो म्हणजे काय तर लाडक्या बहिणींना निकषांमध्ये बदल झालेले आहेत। तर आता कुठलाही त्याच्यावरती बदल केला गेलेला नाही। तर जे काही पहिलेच नियम होते तेच नियम असणार आहेत। जर तुम्हाला पहिल्याच्या हप्त्यामध्ये जर 1 रुपया जरी आला असेल तरी तुम्हाला पुढचे हप्ते लगेच तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही। पहिलं म्हणजे काय तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आता नियम बदल झालेला नाही। कुठल्याही आता याच्या निकषांमध्ये बदल केलेला गेलेला नाही। ज्या काही आतापर्यंतच्या 2.5 कोटी लाडक्या बहिणी होत्या त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या मंत्र्यांचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या 2.5 कोटी महिला होत्या त्या आपण सगळ्या नियम बघूनच पात्र केलेल्या होत्या। तर सगळ्या लाडक्या बहिणींना इथं पैसे वाटप हे होणार आहे। आता तुम्हाला तिथं कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाही। परंतु लक्षात घ्या, परंतु इथे एक मोठा ट्विस्ट आहे, ते म्हणजे बैठकीमध्ये असे निर्णय सुद्धा झालेले आहेत की लक्षात घ्या जर कुणी तुमच्याबद्दल तक्रार जर केली, जर कुणी तक्रार केली तुमच्याबद्दल जर तक्रार आली की बाबा या अमुक अमुक कुटुंबाकडून अमुक अमुक असं या योजनेचा लाभ घेतला जात आहे, डबल योजनेचा लाभ घेतला जात आहे किंवा त्यांच्याकडे त्यांची परिस्थिती चांगली आहे तरी पण ते लाभ घेत आहेत, त्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे किंवा 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे, त्यांच्याकडे 4 चाकी आहे, असा जर कोणी लाडक्या बहिणीबद्दल तक्रार स्वतःहून केली, बघा सरकार कोणाचीही पडताळणी करणार नाही, पुन्हा पडताळणी कुठलीही होणार नाही। आता हे सरकारनं स्वतः सांगितलं आहे। तुम्हाला मी पोस्टाबद्दल एक महत्त्वाचे अपडेट देणार आहे, ते मी तुम्हाला सांगणारच आहे, कारण पोस्टात प्रामुख्याने याच महिलांचे पैसे येणार आहेत। ते तुम्हाला सांगणार आहे कोणत्या महिलांचे, परंतु तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल। लक्षात घ्या मेसेज सुद्धा तुम्हाला लवकरच हा असा मोबाईलमध्ये येणार आहे की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटला पडणार आहेत। परंतु लक्षात घ्या तिथं असं झालेलं आहे की बघा जर तिथं कोणी स्वतःहून जर तक्रार केली की बाबा हे असं असं आहे तर मात्र तिथं तुमची पडताळणी होणार आहे। बघा स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी एक पत्रक हे केलं होतं, प्रसिद्ध केलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी स्वतः लिहिलं आहे की कुठलाही पुन्हा परत पडताळणी होणार नाही। त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। पण जर कोणी तक्रार केली तर मात्र तुमची पडताळणी होणार आणि पडताळणीमध्ये तुमचं काय काय चेक केलं जाणार बघा, तुमचं उत्पन्नाचा दाखला चेक केला जाणार, तुमचा जो काही 4 चाकी आहे की नाही ह्याचा डेटा चेक केला जाणार, तुमच्यात कोणी इन्कम टॅक्स भरत आहे का याचा डेटा चेक केला जाणार। तर कृपया करून जर असं कोणाचं झालं तर खूप त्यांच्याकडे खरंच त्यांची चौकशी होणार आहे आणि त्यांच्यावरती मग परत ते काही त्यांचे 6वे हप्ते आहेत किंवा त्यांचे पुढचे हप्ते ते बंद होणार आहेत। त्यामुळं
असं जर झालं तर तुमचे हप्ते मात्र पुढचे बंद होणार आहेत। परंतु लक्षात घ्या, बाकीच्यांचे हप्ते सरसकट कोणाचे हप्ते बंद होणार नाहीत किंवा कोणाचाही अर्ज तिथं पडताळणी होणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची अपडेट आता परत लक्षात घ्या। त्यामुळे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतोय, ती कुठल्या बँक आहे त्या बँकेमध्ये आज पैसे येणार आहेत लक्षात घ्या। प्रामुख्याने जर बघितलं तर आपण SBI, येस बँक, कोटक, ICICI, ॲक्सिस बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, अशा बँक ऑफ बरोदा, अशा महत्त्वाच्या 10 ते 12 बँक आहेत, त्या बँकेमध्ये आज तुमचं पैसे वाटप सुरू होणार आहे। लक्षात घ्या, बँकेचं पैसे वाटप लवकरच सुरू होईल, परंतु तुम्हाला त्याच्या आधी सगळ्यात 2 महत्त्वाची कामं करायची आहेत, कारण ते 2 महत्त्वाची कामं असेल तरच सरकार सुद्धा तिथं तुमचं पैसे टाकू शकत आहे। कारण जर तुमच्याकडे पैसे नसतील, तुमच्याकडे हे कामच नसतील तर सरकार तुमच्या अकाउंटवरती पैसे टाकू शकत नाही, तुमचं पेमेंट कॅन्सल होऊ शकतं। बघा, पेमेंट कॅन्सल होऊ शकतं, कारण भरपूर जणांचं आपण जर बघितलं तर काही महत्त्वाच्या कारणामुळे तुमच्याकडे पेमेंट आलं होतं परंतु तुमचं पेमेंट कॅन्सल झालं होतं, त्याला काही महत्त्वाचे कारणं होते, त्याच्यातले मी आता कारणं सांगत आहे आणि तुम्हाला हेच काम आज सकाळी जाऊन बँकेमध्ये करायचे आहेत, पोस्टामध्ये जाऊन ही कामं करायची आहेत, रेशन दुकानदारामध्ये जाऊन हे काम करायचं आहे। लक्षात घ्या, कोणतं काम करायचं आहे? पहिलं काम म्हणजे तुम्हाला मी सांगतो आहे, पहिलं काम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आपलं अपडेटेड आहे का? बरं, आधार कार्ड आपलं त्या बँकेला लिंक आहे का? जे लिंक बँक अकाउंट आपण तिथं फॉर्ममध्ये दिलेलं आहे। लक्षात घ्या, हे आधार कार्ड मॅप नसल्यामुळे भरपूर जणांचं पेमेंट कॅन्सल झालेलं आहे। आता पोस्टाचं जर खातं असेल तर पोस्टाचं खातं चालू आहे का? बँकेचं खातं असेल तर बँकेचं खातं चालू आहे का? हे आपल्याला पडताळणी करून घ्यायचं आहे मित्रांनो। जर हे नसेल तर पेमेंट कॅन्सल होईल, तुम्हाला मी ते सांगतोय। तुम्ही जर घरी निवांत बसले, हो येतंय पैसा येते, काही टेन्शन नाही, पण जर तुमचं अकाउंटच बंद असेल, आधारच मॅप नसेल तर सरकारही देखील काही करू शकत नाही आणि तुमचं पैसे तिथं सगळ्यांचे पैसे देईल परंतु तुमचे पैसे काही तिथं येणार नाहीत। त्यामुळं हे महत्त्वाचं काम तुम्हाला आज करून घ्यायचं आहे। दुसरं काम म्हणजे तुम्हाला रेशन कार्डचं अपडेट करून घ्यायचं आहे। बघा, रेशन कार्डमध्ये जर तुमचं नाव नसेल तर मग प्रॉब्लेम होईल किंवा रेशन कार्ड अपडेट करणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण सरकारने सांगितलं आहे की रेशन कार्ड तुम्हाला जर तिथं अन्न व जे काही आपलं डिपार्टमेंट आहे त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय तर आपण जे रेशन आपण हे घेतो, धान्य घेतो, मोफत धान्य, त्याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला डिसेंबरच्या अखेरपर्यंत ते रेशन कार्ड अपडेट करून घेणं अतिशय गरजेचं आहे। बघा, प्रामुख्याने आता आपण सांगत आहोत की कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, तर बघा, जे आर्थिकदृष्ट्या पहिल्यांदा ज्यांना गरज आहे अशाच जिल्ह्यांमध्ये 8 जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू होणार आहे। त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे जिल्हे असू शकतात, ते म्हणजे काय? चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे असे महत्त्वाचे जिल्हे असू शकतात, हिंगोली। त्यामुळं लक्षात घ्यायचं, लातूर, सोलापूर सुद्धा आहे त्याच्यामध्ये असू शकतं। तर तुम्ही एक काम करायचं आहे, तुमचं जे काही जिल्हा आहे आणि तुमची कोणती बँक आहे, तुम्हाला किती हप्ते भेटलेत हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊन सांगू की तुम्हाला पैसे येऊ शकतात का नाही। त्यामुळं लाडक्या बहिणींना पटकन एक विनंती आहे की आपल्या चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वाच्या आणि ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी असतात त्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। काही प्रश्न असतील तर ते नक्की विचारा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल, परंतु त्याच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं अतिशय गरज आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो।